वजन का वाढत चाललंय, केस का गळतायत, पाळी का अनियमित होते, मूड स्विंग्स का होत आहेत आणि नको असलेले केस चेहऱ्यावर का दिसत आहेत, हे सगळे कारणं आहेत PCOD असण्याचे. PCOD का होते, कोणाला जास्त प्रमाणात होते आणि हे सगळे लक्षणं का होत आहेत, या मागचे कारणं आज आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता स्वामी. मी MD होमिओपॅथ आहे, न्यूट्रिशनिस्ट आणि योगा थेरपिस्ट आहे. आजकाल प्रत्येक 3पैकी 1 मुलीला तरी PCODचा त्रास आहे. वजन वाढत चाललं आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही सगळं काही करताय, पण त्यामागचं मूळचं जे कारण आहे म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स, त्यालाच काहीच ट्रीटमेंट दिली जात नाही आणि ही सगळ्यात मोठी चूक सगळ्याच मुली किंवा महिला करत आहेत. PCOD म्हणजे काय? PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. या अवस्थेमध्ये महिलांच्या अंडाशयामध्ये छोट्या छोट्या शिस्ट तयार होतात आणि त्यामुळे हॉर्मोनल जे संतुलन आहे ते बिघडतं आणि त्याचमुळे पाळीसुद्धा अनियमित व्हायला सुरुवात होते. आता हॉर्मोन्स कोणते बिघडतात? विशेषतः म्हणजे अँड्रोजन वाढतं, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनमध्ये इम्बॅलन्स होतो आणि म्हणून अनियमित पाळी किंवा वजन वाढणं, नको असलेले केस चेहऱ्यावर दिसणं, केस गळणं, मूड स्विंग्स होणं, हे लक्षणं कोणत्याही स्त्रियांमध्ये दिसायला लागतात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा किंवा सगळ्यांना पडलेला एकच प्रश्न की PCODमध्ये वजन का वाढतं? तर PCODमध्ये वजन या कारणामुळे वाढतं की बॉडी इन्शुलिन रेझिस्टन्स होते. तेव्हा शरीर इन्शुलिनला योग्य प्रतिसाद देत नाही, तेव्हा साखर फॅटमध्ये रूपांतर होते. खास करून तुमच्या पोटावरची चरबी वाढायला सुरुवात होते आणि किती तुम्ही प्रयत्न केला तरी वजन कमी करणं कठीण होतं आणि हेच खूप मोठं कारण आहे वजन वाढण्यामागचं. म्हणून फक्त कमी खाल्ल्याने फायदा होत नाही. अजून कॉमन प्रश्न पडलेला म्हणजे PCODचे नेमके लक्षणं कोणते आहेत? सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे पाळी 2 ते 3 महिने अनियमित असणे, तुमच्या पोटावर चरबी दिसणे म्हणजे बेली फॅट, तुमच्या चेहऱ्यावर ॲक्ने, पिंपल्स किंवा नको असलेले केस, हेअरफॉल, मूड स्विंग्स, वजन वाढणं किंवा तुम्हाला आळस वाटणं, वीकनेस वाटणं, काही करायची इच्छा न असणं, हे सगळे PCODचे लक्षणं आहेत आणि यासाठी योग्य तपासणी करणं गरजेचं आहे. अनेक मुली मला सांगतात की मी 3 महिने डाएट फॉलो केलं, योगा केलं, जिम केलं, तरी माझं वजन वाढतच जातं आहे. यामागचं रिझन म्हणजे काय माहिती आहे का? की तुमचं जे मूळ कारण आहे किंवा रूट कॉज ज्याला आपण म्हणतो ते हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. जर त्यालाच तुम्ही ट्रीटमेंट देत नाही आहे तर वरच्यावर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी परिणाम तुम्हाला जाणवणार नाही. आता समजा तुम्हाला मळमळ होते, उलटी होते आणि डोकं दुखतं आहे. आता तुम्ही मळमळ, उलटी आणि डोकेदुखीचं औषध घेतलं, पण त्याचं जे मूळ कारण आहे म्हणजे रूट कॉज जे आहे ते मायग्रेन आहे. मायग्रेनला ट्रीट न करता तुम्ही वरच्यावर जे त्रास होतो आहे त्याला ट्रीटमेंट देत आहेत तर मायग्रेन कधीच ठीक होणार नाही. मायग्रेन हा तुमचा रूट आहे, त्याला ट्रीटमेंट देणं फार गरजेचं आहे, तरच तुमचे बाकीचे जे बाहेरून दिसणारे सिम्पटम्स आहेत किंवा लक्षणं आहेत ते बरे होते. आता आपण बघणार आहोत की PCODमध्ये होमिओपॅथी तुम्हाला कशी मदत करते. तर होमिओपॅथीमध्ये आम्ही फक्त वजनावर लक्ष देत नाही, तर वजन का वाढतं आहे किंवा पाळी अनियमित का होते ह्या कारणावर लक्ष देतो. आता यामागचं कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. होमिओपॅथीमध्ये आपण औषधं देऊन तुमची हॉर्मोनल जी असंतुलन झालं आहे ते संतुलन करायला मदत करते आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन आणि प्रॉपर लाईफस्टाईल मेंटेन जर तुम्ही केलीत तर तुमची पाळी नियमित होईल, तुमची मूड स्विंग्स कमी होतील, तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल आणि तुम्हाला जे ॲक्ने, हेअरफॉल किंवा नको असलेले केस ते तुम्हाला दिसत आहेत हे पूर्णतः कमी व्हायला मदत होते. आता 1-2 महिने, 6 महिने पाळी अनियमित आहे, आता काही वाटणार नाही. तुम्ही काहीतरी मेडिसिन्स घेऊन ती पाळी नियमित करू शकतात. पण PCOD असंच वाढत राहिलं तर पुढे सगळ्यात मोठं कॉम्प्लिकेशन्स म्हणजे इन्फर्टिलिटी, म्हणजे एखाद्या महिलाला बेबी राहण्यासाठी किंवा बाळ होण्यासाठी होणारे प्रॉब्लेम्स खूप जास्त वाढू शकतात. आता तुम्ही योगा करून थकला आहात किंवा जिम करून, डाएट करून, सगळं प्रयत्न केले तरी PCOD किंवा वजन वाढणे किंवा जे पण तुमचे लक्षणं आहेत ते कमी होत नाही आहेत आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेणं तुम्हाला गरजेचं झालं आहे. कारण तुम्ही जितका याच्यावर ट्रीटमेंट घेण्यासाठी उशीर करणार तितकं हॉर्मोनल संतुलन बिघडणार आणि पुढे कॉम्प्लिकेशन्स वाढत जाणार. जर तुम्हाला आमच्या हॉस्पिटलला प्रत्यक्षात येणं जमत नसेल तर आमच्याकडे ऑनलाईन कन्सल्टेशनसुद्धा अवेलेबल आहे. खाली दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि PCODला प्रॉपर ती हवी ती ट्रीटमेंट द्या आणि PCODपासून मुक्त व्हा. थँक्यू.